करा. मधली पब्लिक जरा सहकार्य करा. मॅच चालू करायचे. मैदान क्रमांक तिकडे त्या साईडला जागा आहे पहा, त्या साईडला जागा आहे. एका चढाईत 4 गुणांची कमाई केली तर प्रशांत बडेकर बाळा यांच्या वतीने मैदान क्रमांक 2 साठी पारितोषिक आहे. 2000 रुपयांचं कॅश प्राइज आणि बाळा यांच्या वतीने पारितोषिक आहे. पप्पू गुरव यांच्या वतीने सुपर टॅकल साठी पारितोषिक चालूच आहे. क्वार्टर फायनलची शेवटची मॅच बाकी आहे. जाणता राजा विरोधात नवकुमार मुद्रे. दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती आहे, जास्तीचा वेळ घेऊ नका. हा सामना समाप्त झाला की लगेचच आपण आतमध्ये या, म्हणजे दोन्ही सेमीफायनल अगदी वेळेत एकाच वेळेत आपल्याला चालू करता येतील. मैदान क्रमांक 1 वरती भैरवनाथ आलेले विरोधात जानमान दामखिंडी आणि मैदान क्रमांक 2 वर जानमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी. मध्यंतरानंतर हा सामना चालू आहे आता. आणि मैदान क्रमांक 1 वरती आत्ताच सामना सुरू झाला आहे.
सूर्योदय पोसरी संघाकडून सुपर रेड ती देखील हर्षद थोरवेने पटकावले, परंतु 4 गुणांची कमाई असलेल्या खेळाडूला पारितोषिक आहे. जाणता राजा नेरळ विरोधात नवकुमार मुद्रे. जाणता राजा नेरळ विरोधात नवकुमार मुद्रे. शेवटचा पुकार. हर्षद तोरवेने मगाशी सुपर रेड मारली. खरं तर ती 3rd रेड होती, फार महत्त्वाची चढाई होती. खरं तर दोन्ही नामवंत संघ आहेत. जनमान पोशीर आणि सूर्योदय पोसरी या 2 बलाढ्य संघादरम्यान चालू असलेली अटीतटीची लढाई आणि आकाश कोंडिलकरने 2 गुणांची कमाई केली. आता 3rd रेड कल्पेश थोरवे चढाईपट्टू. पोशीर संघ आपल्याला नम्र विनंती करतो की पंचाची काही बोलू नका. पंच आपलं काम करतील. चांगला खेळ चालू आहे शांतपणे. जरा फक्के घ्या आतमध्ये, जरा लाईन आखून घ्या मेन.
सन्माननीय बंधू भालेकर साहेब उद्योगपती यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. मी विनंती करतोय बंधू भालेकर यांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. सहर्ष स्वागत बंधू भालेकर साहेब आपलं या मंचावर. सन्माननीय उद्योगपती बंधूजी भालेकर साहेब यांना विनंती आहे आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. बंधूजी भालेकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. बंधू भालेकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं. केशव बडेकर यांच्या शुभ हस्ते आपण बंधू भालेकर यांना इथे सन्मानित करत आहोत. अनेक पारितोषिकं त्यांच्या वतीने देण्यात आली. 4 पॉईंटसाठी 2000 प्रशांत बडेकर यांच्याकडून बंधू भालेकर यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. ग्राउंड क्रमांक 2चा सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना जाणता राजा नेरल वर्सेस नवकुमार मुद्रे. क्वार्टर फायनलचा शेवटचा राऊंड जाणता राजा नेरल वर्सेस नवकुमार मुद्रे. ग्राउंड क्रमांक 2चा ताबा घ्यायचे. कबड्डीत जे हनुमान दामखिंडी 10 आणि भैरवनाथ आलिवली 5. मागे या सागर बडेकर मयूर बडेकर. सागर बडेकर मयूर बडेकर. कर्णधार बोलेल. निर्णय तर चेंज होणारच नाही. कर्णधार बोलेल. एकाने बोला. बोशीर संघ शांतता राखा. चला पंचांनी सामना चालू करा. बाहेरची पब्लिक आतमधील त्याला बाहेर काढा. पंच सामना चालू करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय बदलणारच नाही. चला पंच सामना चालू करा.
सागर बडेकर जे बाहेरचे खेळाडू आतमध्ये आहेत त्यांना पहिले बाहेर काढा. बाहेरची पब्लिक पहिले बाहेर काढा. खेळाडू बोलेल, बाहेरची पब्लिक नको आतमध्ये. सागर बडेकर ग्राउंड खाली करायचंय. खेळाडूंनी ग्राउंड खाली करायचंय. पोशीर संघ खेळाडूंनी ग्राउंड खाली करायचंय. उज्जत घातली तर एक कठोर निर्णय घ्यावा लागेल. चला ग्राउंड क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना जाणता राजा नेरल विरुद्ध नवकुमार क्रीडा मंडळ किरौल नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे. या दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. किशोर बडेकर, सागर बडेकर ग्राउंड रिकामे करा. किरवली संघाच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया शांतता राखा. नवकुमार मुद्रे आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा नेरळ. चला आतमध्ये या त्वरित. राहुल बडेकर स्टेज ग्राउंड पूर्ण खाली करा. ग्राउंड तयार करा पुढील सामना खेळण्यासाठी. पुढील होणारा सामना जाणता राजा नेरळ नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे. चला आपला शेवटचा पुकार आहे. चला लवकरात लवकर सामन्याला खूप उशीर होतोय. जवळजवळ 1:30 वाजलाय. अजून आपल्याला सेमीफायनल गेलवायचे आहेत 2, एक फायनल गेलवायची आहे. चला सहकार्य करा. नवकुमार मुद्रे आणि जाणता राजा नेरळ, चला लवकरात लवकर या. जानमान पोशीर संघाचं ज्याने टॅकल केलं सुपर टॅकल, त्या खेळाडूला विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. संदीप शेठ गुरव अर्थातच पप्पू शेठ गुरव यांच्या वतीनं ते पारितोषिक आहे 500 रुपयांचं. पोशीर संघाचा खेळाडू ज्याने सुपर टॅकल केलं. ग्राउंड क्रमांक 2 खेळण्यासाठी तयार करायचं आहे. किरवलीच्या जे सदस्य आहेत त्यांना एक विनंती आहे की ग्राउंड तयार करा. आणि आता एक संघ एक क्वार्टर फायनल बाकी आहे. ती क्वार्टर फायनल झाल्यानंतर या रेलिंगच्या आतमध्ये एकही आतमध्ये नसेल आणि आपले जे स्वयंसेवक असतील ते ग्राउंडच्या चारी बाजूला असतील, मध्ये कोणीच नसेल.
जनमान पोशीर संघाचा खेळाडू ज्याने सुपर टॅकल केलंय त्याने आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावरती या. ग्राउंड क्रमांक 2 वरती जाणता नाराजा नेरळ वर्षद नवकुमार मुद्रे शेवटचा पुकार. नवकुमार मुद्रे हा संघ उपस्थित. यस, किरवली संघाचे कबड्डीचं आयोजन आपण पाहतो आणि किरवली संघाने दामत येथे जी स्पर्धा चालू आहे क्रिकेटची स्पर्धा, भली मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये 2 राऊंड जिंकलेले आहेत. ते क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचलेत, क्वार्टर फायनलमध्ये ते पोहोचलेले आहेत. पुढचा सामना ते जिंकले. विनंती आहे सर्वांना एकदा जोरदार टाळ्या किरवली संघासाठी. पुढचा सामना जिंकले की ते बक्षीस पात्र ठरतील. पिंट्याने कमाल केली, अमितने ना. हां, चला पंच सामना चालू करा. प्रशांत बडेकर बाळा यांच्या वतीने मैदान क्रमांक 1 वरती हालिवली आणि दामखिंडीमध्ये जो विजय होईल त्या संघाला 500. चला पंच सामना चालू करा, शेवटची क्वार्टर फायनल आहे. हा, बंधू बालेकर उद्योगपती यांच्या वतीनं सुपर रेडला 500 आणि 4 गुणांची कमाई केली की 1000. क्या बात आहे. फायनलच्या पारितोषिकामध्ये तब्बल 5000 भर झाले. केतन बडेकर, कल्पेश बडेकर, विपिन बडेकर यांच्या वतीने फायनलचं जे पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकाचं त्यामध्ये 5000 रुपये त्यांच्या वतीने देखील पुरस्कृत करण्यात आले. मयूर बडेकर पंचांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्या ना, जरा पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्या. चला पंचांना एक विनंती आहे की सामना चालू करा. खूप उशीर होतोय, आपल्यालाही जाण्यासाठी खूप उशीर होईल, आपल्याला खूप लांब जायचं आहे. बघा, जो रुपेश मस्कर हलवलीचा रायडर त्याच्यासाठी प्रशांत केबलवाला आपल्या हलवलीचा शेखर दिनकर यांच्याकडून रुपेशसाठी जी भारदार चढाई केली त्यांनी आता त्यासाठी त्याला 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. बघा, हलवली संघासाठी एक खुशखबर आहे की 4 पटल्यामध्ये जे सतीश फर्निचर आहे, जर ह्या किरोलीच्या स्पर्धेमध्ये बैरनाथ हलवली या संघावर अंतिम विजेता ठरला तर त्यांच्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल.
बघा सगळ्या खेळाडूंसाठी एक खुशखबर आहे. नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे इथे 2 तारखेला एक मोठी स्पर्धा आयोजित केली आहे त्यांनी. प्रथम क्रमांक 21,000, द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय क्रमांक 10,000 आणि चतुर्थ क्रमांक 10,000 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल लावली आहे त्यांनी. तर ज्या ज्या संघांना तिथे सहभागी व्हायचं आहे त्यांनी गणेश ठाणगे, प्रतीक बैलमारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. रुपेश मस्कर यांची कमाल किती गुणांची कमाई आहे? 3 गुणांची कमाई आहे. 3 गुणांची. प्रशांत केबल नेटवर्कचे मालक शेखर दिनकर यांच्या वतीने आणखी 200 रुपयांचं पारितोषिक रुपेश मस्करसाठी आणि बंधू बालेकर उद्योगपती यांच्या वतीने रुपेश मस्करसाठी बंधू बालेकर यांच्या वतीने उद्योगपती यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. टोटल 400 शेखर दिनकर. बघा रुपेश मस्कर साठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे की विकास बोराडे, सचिन पालकर आणि भानदास बोराडे यांकडून रुपेश मस्कर साठी 500 रुपयाचं बक्षीस आले. तिघांकडून 500 500 आलेले आहेत. रुपेश मस्करच्या चढाईसाठी पोशीरचे सन्माननीय अनिलजी जोशी यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद अनिलजी जोशी पोशीरचे यांच्या वतीनं रुपेश मस्करसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. काय सामना फिरवलाय रुपेश मस्करने. या उपउपांत्य फेरीच्या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो जाऊन पोचेल सेमीफायनलला. एक पात्री खेळ कसा असावा तो मात्र दाखवला आलिवली संघाकडून रुपेश मस्करने. दामखिंडीचं देखील विशेष कौतुक. त्यांनी केलेलं काम, आत्तापर्यंतची कामगिरी या स्पर्धेतील उल्लेखनीय. शेखर दिनकर पहा पुन्हा एकदा सुपर रेड. पहा आणखी पारितोषिक इथे वाढले जात आहेत. 15,000 रुपये शरद बडेकर यांनी पहिल्या क्रमांकासाठी पुरस्कृत केले होते. त्यामध्ये आता आणखी भर होते. मगासपर्यंत 5,000 होते, आता तब्बल 10,000 रुपये फायनल विजेत्या संघाला केतन बडेकर, कल्पेश बडेकर, बिपिन बडेकर या त्रिमूर्तीकडून दिलं जाईल. म्हणजे प्रथम क्रमांकाचं पहिलं पारितोषिक तब्बल झालं आता 25,000 रुपये. धन्यवाद शरदजी बडेकर आणि त्याचबरोबरीने केतन बडेकर, कल्पेश बडेकर, बिपिन बडेकर आणि त्यामध्ये 500 रुपये सुरेश पाटील यांचे. महेश आखाडे दामखिंडीचा, संदेश गोरे यांच्याकडून 200 रुपये. क्या बात आहे, धन्यवाद. पारितोषिक दोन्हीकडून लागली पाहिजे. कशी फटाक्याची माळ दोन्ही बाजून लागली की लवकर समाप्त होते आणि वाजतेही चांगली. शेखर दिनकर यांच्याकडून 400 रुपयांचं कॅश प्राइज, अनिल जोशी यांच्याकडून 1000 आणि मगाशी बोराडे साहेब ती त्रिमूर्ती होती त्यांच्याकडून देखील
500 रुपयांचं कॅश प्राइज रुपेश साडी. मैदान क्रमांक 2 वर मुद्रे विरोधात जाणता राजा नेरळ सुपर रेड साठी प्रशांत बडेकर बाळा यांच्याकडून 1000 रुपये. उद्या 26 जानेवारी म्हणजे चालू झाले आता प्रजासत्ताक दिन आपला. प्रत्येकाला सर्वांनाच आजच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय नागरिक म्हणून जबाबदारीने वागा हीच एक विनंती प्रजासत्ताक दिनानिमित्ताने. प्रत्येक शांतता राखा. कारण तुम्हाला पण विनंती आहे. जयदीप बेडेकर सामना का थांबलाय? ओके. यानंतर फक्त 5-5 मिनिटांचीच विश्रांती दिली जाईल हे लक्षात असू द्या. लगेचच सेमीफायनलला दोन्ही सेमीफायनलला सुरुवात होईल. प्रशांत केबल नेटवर्कचे मालक शेखर दिनकर यांकडून रुपेश मस्कर साठी अजून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. टोटल 500 झाले त्यांचे. खरं तर मैदान क्रमांक 1 वरील जेवढे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, मैदान क्रमांक 1 वरील सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की दामखिंडी आणि हालिवली या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांनी खेळलेला हा खेळ खरोखरच पाहण्यालायक आहे. कारण पहिल्या सुरुवातीपासून दामखिंडीने
जरा मगर मिठीच मारली होती हलिवली संघाला. चांगल्याच पकडी चांगल्याच रेड त्यांच्या झाल्या, परंतु शेवटी रुपेश मस्कर धावून आला तो हलिवली संघासाठी. काही चढाया केल्या रुपेशने. दोन्ही संघ चांगले खेळले, मजा आली सामना पाहण्यामध्ये. रुपेश मस्करसाठी सन्माननीय बंधू भालेकर यांच्या वतीने 500, अनिल जोशी साहेब पोशिरचे यांच्या वतीने 1000, शेखर दिनकर यांच्याकडून 500 आणि आमचे बोराडे बंधू विकास बोराडे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांच्या वतीने 500. टोटल 2500 रुपयांचं पारितोषिक रुपेश मस्करला. आणि तो दामखिंडीचा खेळाडू त्यालाही 500 होते. ते गोरे कुठे गेले माझ्या मागचे? हा ते आता गायब झाले. त्यांनी पारितोषिक लावलं होतं 200 अनाउन्समेंट केली आणि गायब झालाय. गोरे होता गोरे, नाव विसरलो असेल पण तो लाईव्हला आहे ना. रुपेश मस्कर आपण मंचावरती या. रुपेश मस्कर आपण मंचावरती या आणि दामखिंडी संघ आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं. नवकुमार मुद्रे संघ 8, नेरळ संघ जाणता राजा नेरळ संघ 5, 3 गुणांची आघाडी नवकुमार मुद्रे संघाकडे. चला रुपेश मस्कर आपण मंचावरती या आणि दामखिंडी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं. धन्यवाद दामखिंडी, खूप चांगले तुम्ही खेळलात. यस रुपेश मस्कर, बंधू भालेकर, विकास बडेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोद बडेकर ज्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं या स्पर्धेसाठी. तब्बल 2500 रुपयांचं पारितोषिक रुपेशसाठी. व्हेरी डेंजरस कस्टमर रुपेश मस्कर, एकटा खेळला. दामखिंडी आपणही मंचावरती या. आणि तुम्हाला ज्या रेडरसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज ज्याने अनाउन्समेंट करायला सांगितली तो गायब झाला माझ्या मागून. स्ट्रेट फॉरवर्ड. श्रीखंडे मामा भैरवनाथ हलिवली हा संघ 7 गुणांनी विजयी झाला. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाला शुभेच्छा. दोन्ही सेमीफायनल एकाच वेळी खेळवण्यात येतील. मैदान क्रमांक 1 वर पहिली सेमीफायनल